मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे किंवा एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला वाटेल देव मंदिरात राहत नाही, तो आपल्या डोळ्यासमोर अशा लोकांच्या रूपात राहतो. सहसा जेव्हा आपण वाहतूक पोलिसांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? गाड्या थांबवणे, दंड आकारणे किंवा सिग्नल देण्यासाठी उन्हात उभे राहणे. एवढंच का, पण आज मी ज्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल बोलत आहे त्यांनी संपूर्ण पोलीस दलाचा अभिमान वाढवलाय. त्यांचं नाव आहे संजय सिन्हा. त्यांनी केलेलं काम पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. ही घटना बिहारमधील पाटणा इथं घडली. दुपारची वेळ होती, ऊन आग होकत होती. रस्त्याचा डांबर इतका गरम होता की त्यावर उभे राहिल्यास पाय वितळतील असं वाटत होते. अशावेळी दोन मुले रस्ता ओलांडत होती. जसे ते रस्त्याच्या मधोमध पोहोचले तसा सिग्नल लाल झाला. वाहतुकीच्या नियमानुसार त्यांना तिथंच थांबावं लागलं. त्या दोन मुलांपैकी एकानं बूट घातलं नव्हतं. गरिबीमुळं किंवा विस्मरणामुळं तो मुलगा तापलेल्या डांबरी रस्त्यावर उभा राहू शकला नाही. त्याचे पाय जळू लागले आणि वेदनेनं तळमळू लागला. तो जवळच कर्तव्यावर असलेला पोलीस वाहतूक संजय सिन्हा यांच्याकडे गेला आणि म्हणाला, भाऊ, माझे पाय खूप जळत आहेत, कृपया रस्ता ओलांडून द्या. संजय सिन्हा यांनी एका बाजूला मुलाची वेदना आणि दुसऱ्या बाजूला वाहतुकीचा नियम पाहिले. सिग्नल हिरवा होण्यापूर्वी मुलाला रस्ता ओलांडू दिल्यास अपघात होईल अशी भीती त्यांना वाटत होती. तुम्हाला माहीत आहे तेव्हा त्यांनी काय केलं? मुला, खाली उतरू नकोस, तुझे पाय माझ्या बुटांवर ठेवते म्हणाले. तो मुलगा संजयच्या पायांवर पाय ठेवून उभा राहिला सुमारे 2 मिनिटं. त्या पोलीस अधिकाऱ्यानं आगीवर पाय ठेवून मुलाचं रक्षण केलं. जेव्हा सिग्नल हिरवा झाला तेव्हा त्यांनी सुरक्षितपणे रस्ता ओलांडला. बघा मित्रांनो, एक सामान्य माणूस म्हणून मला वाटतं संजय सिन्हा त्याला ओरडून म्हणू शकले असते, थांब, तो लगेच सिग्नल देईल, किंवा हा आपला विषय नाही असं म्हणून ते गप्प बसू शकले असते. पण त्यांच्यातील माणुसकी जागी झाली आणि त्या मुलाच्या जागी त्यांना आपला मुलगा दिसला असेल. आजकाल कुणी स्वार्थाशिवाय काही करत नाही हे विधान त्या अधिकाऱ्यानं खोटं ठरवलंय. त्यांनी हेही सिद्ध केले की पोलीस केवळ काठी चालवणारे नसून मदतींसाठी सुद्धा असतात. अशा दयाळू पोलीस अधिकाऱ्याला आपण 1000 लाईक्स दिलं तरी ते पुरेसे होणार नाहीत.